अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये धुळे येथील पंकज रमेश कुंभार यांनी प्रथम क्रमांक मिळवला। पंकज कुंभार यांनी खानदेशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे, म्हणून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। अहिल्यानगर येथील बॉडी बिल्डर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल खानदेशातील पहिला सुपुत्र त्याने हा बहुमान प्राप्त केलेला आहे। या निमित्त आई वडील व पंकज कुंभार यांचा माजी उपमहापौर भगवान आप्पा गवळी व विद्यमान उपमहापौर ज्योत्स्नाताई प्रफुल्ल पाटील तसेच धुळे जिल्हा खानदेश कुमार समाज संस्थापक अध्यक्ष सुरेश जगन्नाथ बहाळकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष भीमराव वारुळे, मिलिंद कुंभार, ज्ञानेश्वर परदेशी, गोकुळ कुंभार, शांताराम चव्हाण, बाळकृष्ण वाघ, मोहनलाल प्रजापत उपस्थित होते। अतिशय बिकट परिस्थितीमध्ये पंकज रमेश कुंभार यांनी हा बहुमान मिळवला आहे। आई वडील हे पारंपरिक व्यवसाय करत असून त्यांना 2 मुलं व 1 मुलगी आहे। एवढा प्रपंच चालत असताना आपल्या मुलांना चांगले शिक्षण व चांगला छंद जोपासण्याचं त्यांनी शिकवणूक दिली। खरोखर एक आदर्श कुंभार समाजात ठेवला आहे। याचाच बोध युवकांनी घ्यावा, कारण आपल्या जीवनात शरीर जर उत्तम राहिले तर माणूस कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो। याचे हे उत्तम उदाहरण या ठिकाणी दिसून आले। आजकाल अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत, असे मनोगत माजी महापौर भगवान आप्पा गवळी यांनी शुभेच्छा देताना सांगितले। आज या ठिकाणी आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त संस्था खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे आमच्या युवा कार्यकर्ता पंकज रमेश कुंभार यांनी आता नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर येथील बॉडी बिल्डर याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्या ठिकाणी त्यांनी ट्रॉफी या ठिकाणी मिळवलेली आहे। सर्वप्रथम मी धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन करतो। अतिशय अशा नाजूक परिस्थितीमध्ये म्हणजे पारंपरिक कुंभार व्यवसाय करून वडील विटाभट्टीचं काम करतात, आई आपले पारंपरिक व्यवसाय करते आणि याची जाणीव ठेवून आज पंकजने जे यश मिळवलं आहे ते यश शब्दाच्या पलीकडे अतिशय मेहनतीने कुठल्याही प्रकारचं आर्थिक बाबत नसताना स्वतःच्या याच्यावरती त्यांनी हे जे ट्रॉफी मिळवली ती खरोखर आमच्या या कुंभार समाजाला भूषणारं असं एक या ठिकाणी म्हणावं लागेल मला।